हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर आजचा अध्याय सुरू करण्यापूर्वी आपलं मंगलाचरण घेते. हा एकच मिनिट. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं. तर तुम्ही काल म्हणजे कालच्या ह्याला ना रविवारच्या क्लासला जास्त तो कोण नव्हतं इथे. तुम्ही रेकॉर्डिंग जरूर ऐका. हा तो ध्यान योग होता काल. महत्वाचा योग आहे तो पण. कारण आता कसं आहे माहित आहे, काल आपण ध्यान योगात बघितलं की अर्जुनाला वाटत होतं कुठेतरी असं की आपण अजूनही सरळ हे युद्ध करायचं थांबवावं आणि वनात जावं आणि ज्ञानयोगाचा प्रसार म्हणजे ज्ञानयोगाच्या मार्गाने आपण जावं. पण प्रॉब्लेम कसा होता, मग कृष्णाने ध्यानयोग वर्णन करून सांगितलेलं आहे. तुम्ही वाचा पण हा 6वा अध्याय. तर मग ते बघितल्यावर अर्जुनाला वाटायला लागलं की हे काय मला नाही जमणार. माताची पुढची स्लाइड घ्या. हे आपले इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत. हा यांचा आशीर्वाद घेऊया. आणि प्रभुपाद स्वामींचा आशीर्वाद घेऊ. पुन्हा आपले नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करूया. आणि आमची मराठीची ही पूर्ण टीम ह्यांच्या सपोर्ट शिवाय झालं नसतं हे. आणि आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि मी ज्यांच्याकडून गीता शिकले त्या अन्वया माताजी, असं सर्वांनाच प्रणाम करते आणि अध्याय सुरू करूया. तर आहे ना इथे मग अष्टांग योग, योग नुसता नसतो, अष्टांग योग असतो. आपण ते बघितलं 8 अंगांनी तुम्ही कृष्णांशी जोडलं जायला पाहिजे. ते पण त्या स्टेप बाय स्टेप जे सांगितलं होतं ना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, ध्यान धारणा आणि समाधी, ह्या 8 अंगांनी, 8ही अंगांनी मग ती प्रगती म्हणजे योगात अष्टांग योगात प्रगती करायला हवी. मग त्याचे टप्पे, मग तुम्ही मग अर्जुन म्हणाला की बाबा कृष्णा हे तू कुणाला, मला काय हे सांगतोयस तू, हे शक्य आहे का कोणाला. तर कृष्ण म्हणाले की शक्य आहे म्हणून मी तुला सांगतोय. तर हे कसं आहे ना, 2 गोष्टी, एक तर तुमचं सराव आणि वैराग्य म्हणजे तुमचा अभ्यास युक्तेन अभ्यास करायला हवा आणि तुमच्या मनात वैराग्य हवं. तर हा योग तुम्हाला जमणार. ज्यांचं मन माकडासारखं आहे चंचल त्यांच्यासाठी हा नाही. मग त्याच्यानंतर मनाला संयमित करणं किती गरजेचं आहे ते सांगितलं की मन हाच आपला कंट्रोल मध्ये असलं तर खरा मित्र असतो. आणि जर का ते तुमच्या ताब्यात नसेल तर तोच तुमचा शत्रू असतो. त्यासाठी बाहेर कुठे कोणाला शोधायची गरज नसते किंवा कोणाला ब्लेम करायची. पुन्हा मग अर्जुनाला काय प्रश्न पडला की ठीक आहे ह्या मार्गावर थोडं चालेल, पण अर्जुनाने स्वतःच तर सांगून टाकलं की बाबा मी वायूला कंट्रोलमध्ये, वायूला ताब्यात ठेवू शकतो पण मनाला नाही ठेवू शकणार, हे मला अवघड वाटतंय.
पण तरी पण त्याने छान प्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही पण असे जिज्ञासू म्हणजे आपण पण व्हायला हवं, की ह्या मार्गावर जे चालतायत पण ते म्हणजे आपण बघितलं ना वनात वगैरे गेले आणि हे झाले म्हणजे कोणी हल्ला वगैरे केला आणि मृत्यू आला म्हणजे वन्य प्राण्यांनी वगैरे किंवा म्हणजे म्हणजे त्यांचं नैसर्गिक मृत्यू आला तर अशा योग्यांचं काय होतं मग कृष्णाने सांगितलं ना जे योगी असे अर्धवट हे होतात त्यांना मग पुढे एक धनवान आणि गुणवान अशा कुटुंबात जन्म मिळतो म्हणजे दोन्ही असतात ती नुसता पैसा असला म्हणजे गुण असतील असं नाही तर कृष्ण त्यांना धन आणि गुण असे दोन्ही असणाऱ्या कुटुंबात जन्माला घालतो की जिथून ते पुढे जाऊ शकतात जिथे सोडला होता हा योग तिथून किंवा जर का अगदी 90% वगैरे पर्यंत जाऊन मृत्यू वगैरे आला असेल किंवा अयशस्वी झाले असतील तर त्यांना ह्यांच्या म्हणजे वैष्णव जिथे असतात शुद्ध भक्ती तिथेच जन्म देतो म्हणजे तिथून पुढे ते स्टार्ट करतात आणि शेवट काय झाला होता ह्या अध्यायाचा की भक्ती योग हा सर्वोच्च आहे त्यांनी काय सांगितलं शेवटच्या श्लोकात की हे सगळे योग करून पण भक्ती योग हा सर्वोच्च आहे आता जी पुढची स्लाइड घ्या आता ना इथे झालं काय की अर्जुनाच्या चेहऱ्यावर कृष्णाला प्रश्न दिसायला लागला की भक्ती योग हा म्हणजे काय मग भक्ती योग सर्वोच्च आहे असं कृष्ण का म्हणतोय आपण आजच्या अध्यायात आता जे आजपासून म्हणजे पहिले 6 कर्मयोग होते आता हे जे मधले 6 आहेत ना भक्ती योग आहेत हा तर आपण आज भक्ती योगाविषयीचे म्हणजे 7 ते 12 हे अध्याय मग आता 7वा अध्याय सुरू करूया मग काय काय शिकणार आपण ह्यात तर कृष्णाबद्दल कृष्ण थोडे ज्ञान देत आहेत ह्या सगळ्याच अध्यायांमध्ये ना कृष्णाने स्वतःविषयी सांगितलेलं आहे तुम्हाला भक्ती कोणाची करायची ह्यांच्याबद्दल आपल्याला ज्ञान हवं ना मग पुन्हा मग कृष्णांच्या विविध शक्ती आहेत त्या शक्तींचं ज्ञान आहे मग कृष्णांना तुम्ही शरण कसं हवं ते सांगितलं आहे हा आणि देवपूजा आणि व्यक्तिवाद हे पण सांगितले म्हणजे तुम्ही देवपूजा करत असाल तर काय असं आणि भ्रमातून भक्तीकडे हे पण बघू आपण ते सगळं की शुद्ध भक्ती कशाला म्हणतात हा मग आता जी घ्या पुढची स्लाइड मोठा अध्याय आहे हा थोडं लक्ष देऊ नये का तर ह्या अध्यायाचं नाव काय आहे ज्ञान विज्ञान योग हा हे बघा आता कोणतीही गोष्ट ज्ञान असते कधी जेव्हा की म्हणजे तुम्ही काहीही शिकता तेव्हा ते ज्ञान असतं आणि जेव्हा ते तुम्ही ह्याला अप्लाय करता म्हणजे त्याचं जेव्हा ऍप्लिकेशन करता तेव्हाच ते विज्ञान होतं आणि त्यावेळी लक्षात ठेवायचं नुसत्या ज्ञानाचा म्हणजे एखादा डॉक्टर झाला पण त्याने मेडिकलची प्रॅक्टिस केली नाही तर मग त्या ज्ञानाचा उपयोग नाही तो जेव्हा ते अप्लाय करणार पेशंट चेक करेल दुरुस्त नीट करेल तेव्हा होणार विज्ञान म्हणजे ऍप्लिकेशन मग हा हे जे ज्ञान आहे ना आपल्याला कृष्णांविषयी ते कृष्ण सांगतायत की भक्ती म्हणजे काय तर तुम्ही ते अप्लाय पण करायला हवं म्हणून हा तुम्ही पण लक्षात ठेवा की ज्ञान हे विज्ञान व्हायला हवं हा म्हणून हा ज्ञान विज्ञान योग आहे तर आपण आता थोडस भक्तीविषयी ऐकूया तर कृष्णांना भक्ती म्हणजे काय असतं ना कृष्णांना 2 गोष्टी खूप आवडतात म्हणजे खूप काय काय आवडतं तुम्ही वेगवेगळ्या सेवा म्हणजे तुम्ही जी काय कला येत असेल ती कृष्णांना तुमची इंद्रियानी कृष्णांना जोडलं जा सगळं म्हणजे तुम्हाला चित्र काढता येत असेल तर कृष्णांचं एखादं काढू शकता असं छोट्या छोट्या गोष्टी पण सगळ्यात जास्त काय आवडतं त्यांनी 4थ्या अध्यायात पण सांगितलंय ना ते त्यांच्या भक्तांसाठी येतात इथं पृथ्वीवर पण काय येतात तर भक्तांसाठी त्यांना आनंद द्यायला मग तुम्ही पण जर का कृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांची सेवा केली तर कृष्णांना खूप आवडतं किंवा दुसरं तर तुम्ही बघताय ना हे गीता भागवतचं ज्ञान किती गरजेचं आहे गीता शिकलं नाही तर मनुष्य जीवनाचा काही उपयोग नाही पुन्हा ते आपण चक्रात अडकलेलो असतो मग जे लोक हे गीता भागवतचं ज्ञान प्रसार म्हणजे अज्ञानी लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात ना ते कृष्णांना आवडतात म्हणजे ही 2 लोक कृष्णांना अत्यंत प्रिय आहेत म्हणजे 2 गोष्टी म्हणा की एकतर त्यांच्या शुद्ध भक्तांची सेवा करणं
आणि ह्या प्रसार कामामध्ये तुम्ही मदत करणं. मग कसं असतं ना, श्रील प्रभुपादांचं उदाहरण घ्या. त्यांच्या गुरुजींनी सांगितलेलं होतं पहिल्याच भेटीत की तुला भागवत धर्माचा प्रसार करायला पाश्चात्य देशात जायचंय आणि दुसरं आपल्या धर्मग्रंथांचा इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करायचंय. आणि प्रभुपाद स्वामींनी आयुष्यभर ते करायचा प्रयत्न केला, भारतातही केला आणि परदेशात जाऊन वयाच्या 70व्या वर्षी पण त्यांनी तेच केलं, बाकी काही नाही. तर असं. तर आपण आता हा श्लोक वाचते हा. आणि ही जी भक्ती आहे ना, ही सहजासहजी मिळत नाही. कृष्ण वस्तू देऊन रिकामे होती. तुम्ही सांगाल मला हे दे कृष्णा, मला ते दे, ते तर खूप दयाळू आहे, देऊनही टाकतील, पण भक्ती देत नाहीत. भक्ती त्यासाठी तुम्हाला सेवा करावी लागते तर मिळणार, नाही तर गुरु तरी देणार. गुरु तरी एकतर तो मार्ग दाखवणार, नाही तर कृष्ण स्वतः. ओके. तर श्री भगवान उवाच मय्या सक्त मना पार्था योगम यजन मत आश्रय असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. हा, आता इथं तच्छृणु शेवटचा शब्द आहे. आता हे ऐकायचंय आपण. तर भक्तीचे पहिलीच श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. ह्या भक्तीचे 9 प्रकार आहेत. तुम्हाला जी आवडेल ती भक्ती तुम्ही घेऊ शकता, किंवा 9च्या 9 आवडल्या तर 9च्या 9 घेऊ शकता. पण हे प्रकार आहेत. मग त्यात पहिली भक्ती कोणती आहे? श्रवण भक्ती. तर आपण बघूया. एकतर श्रवण भक्ती तुमच्या हृदयापर्यंत लगेच पोचते. आणि इथे कृष्ण काय सांगतायत की श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. म्हणजे कृष्ण इथं काय सांगतायत की ऐक. मग ही भक्ती ना ऐकणं फार गरजेचं असतं. हा, तुम्ही वर्गात शिकताना पण लक्ष देऊ नये का, ऐकणं आपलं कसं पाहिजे माहिती आहे, कानात प्राण आणून ऐकायचं असतं. मग त्या शेजाऱ्यांच्या घरातल्या गप्पा वगैरे तसं आपण ऐकतोच ना, त्या पण तर त्या न ऐकता तेवढ्याच प्रेमाने आपण ह्या गॉसिपिंग ही गोष्ट बाजूला ठेवून असा अभ्यास तुमचा म्हणा, किंवा ही श्रवण म्हणजे भागवतमच्या कथा, हे गीता, हे क्लासेस, हे शांतपणे लक्ष देऊन ऐकायला हवे तुम्ही. आणि ते कसे ऐकायचे? निस्संदेह, म्हणजे संशय रहित होऊन. मग तुम्हाला जेव्हा प्रश्न पडणार ना, तर अवश्य तुमच्या आचार्यांना विचारा, त्या शंकांचं समाधान करून घ्या आणि ऐका. आणि कसं पाहिजे, तुम्ही कृष्णांच्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन. गीता तुम्हाला तेव्हाच कळणार जेव्हा तुम्ही भक्त होणार. मग कृष्ण हे म्हणजे आपण आत्मा आहोत, कृष्ण परमात्मा आहेत, ते पुरुषोत्तम आहेत, आदी पुरुष आहेत, हे सगळं आपण ज्ञान जाणून घेतलंय, हे तुम्ही मानायला पण हवं. हा, म्हणजे कृष्णांच्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन आणि त्यांच्याशी जुळलं जाऊन, योग म्हणजे त्यांच्याशी असं जोडून घ्यायला हवं तुम्हाला. आणि मग ज्ञान म्हणजे ही श्रवण भक्ती करत करत कृष्णांवर मन आसक्त करून आपण ऐकायचंय, तरच आपण कृष्णांना जाणू शकू. तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा आहे ते म्हणजे जाणू शकशील. तर तुम्ही कृष्णांचा भक्त होऊन आणि संशय रहित होऊन, जसा अर्जुन होता ना, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून ऐकायला हवं. ओके, माताची पुढची स्लाइड द्या. तर आता ना आधी तुम्हाला सांगते, आपण ना हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा आपला मंत्र आहे. हा, आपण तो सुद्धा मंत्र काल मी तुम्हाला सांगितलं ना, जप करताना तोंडाने म्हणायचा आणि कानाने ऐकायचा. मग आता ही भक्तीची पहिली स्टेप असते. मंत्र म्हणजे काय, तर मंत्र म्हणजे डिलिव्हर करणे, म्हणजे पोचवणे. आपलं मन असतं ना, ते कृष्णांपर्यंत नेऊन पोचवणार तो मंत्र असतो. मग हरे काय, हरे हरे, हरा, हरा म्हणजे राधा. हा, राधा ही भक्ती आहे. म्हणजे भक्ती तुम्हाला कोण देऊ शकतं? राधा देऊ शकते.
ही भक्तीची स्वामिनी असं समजा. मग संस्कृत मध्ये हराचा उच्चार कसा होतो? राधाचा राधे, तसा हराचा हरे. हा म्हणजे हरे म्हणजे कोण? राधा. राधा कोण आहे माहितीये? तीच कृष्णांचं मन आहे तिच्याकडे. कृष्णांना म्हणजे भक्ती स्वरूपी आहे ती. त्यामुळे कृष्णांचं मन कुणाजवळ आहे? राधेजवळ. आपण हरे कृष्ण, कृष्ण म्हणजे काय? सर्व आकर्षून घेणारा. हा, सर्वाकर्ष म्हणजे सगळं तुमचं. एकदा कृष्ण तुमच्या डोक्यात बसले की ते सगळं आपलं आकर्षण घेतात आणि ते तसे दिसतात पण. त्यांची चरित्र किंवा त्यांचा हा हरे नाम जप हे काहीही त्यांच्याशी निगडीत जे आहे, मंदिर सेवा, हे आपलं आकर्षण असे ते सगळ्यांना अट्रॅक्ट करणारे. मग कृष्ण म्हणजे काय? सर्व आकर्षून घेणारे सर्वांना. हा, त्याच्यानंतर हरे कृष्ण. मग आपण राधेलाही प्रार्थना करतो की राधे, हे जे म्हणजे जे कृष्ण तुझ्या जवळ आहेत. राधा कृष्ण प्रत्यक्षात कोणाकडे आहेत? तर राधेकडे. मग आपण तिला ती प्रार्थना करत असतो की कृष्णाच्या प्रेममय भक्ती सेवेमध्ये आम्हाला व्यस्त ठेव. म्हणून या जपाचा अर्थ काय? की हे राधे, ह्या तुझ्याकडे कृष्णाचे जे म्हणजे कृष्णांची मन राधेकडे असतं. त्यामुळे राधे, आम्हाला कृष्णांच्या प्रेममय भक्ती सेवेमध्ये व्यस्त ठेव. आणि हरे राम. राम म्हणजे काय? राम ह्या शब्दाचा अर्थच आहे आनंदाचा स्रोत, मूळ उगम. आनंद तुम्ही खूप प्रकारचे अनुभवाल, पण मूळ उगम कुठून आहे? तर राम म्हणजे त्यांच्यामध्ये. तर आनंदाचा उगम आहे ते. हा, मग तो आनंद तुमच्यामध्ये पण हे व्हायला हवा, प्रकट व्हायला हवा. हा, आणि अशा आनंदाने आम्ही हा जप करायला हवा. म्हणजे भक्ती सेवा जी मागतोय ना आपण, ही कृष्णाची भक्ती सेवामध्ये आम्हाला व्यस्त ठेव. तर म्हणून ते हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि राम आणि कृष्णच ही नावं का आहेत माहित आहे? तर पूर्ण जे अवतार आहेत ना, हरी अनंत, हरी कथा अनंत. पण हे राम आणि कृष्ण ह्या दोन अवतारांमध्ये भगवंतानी मनुष्य जीवन म्हणजे बाकीच्या अवतारात फक्त एक काहीतरी काम केलं आणि तो अवतार झाला. म्हणजे वामन अवतारात बलीचं हे घेतलं, यज्ञाच्या तिथलं ते काम झालं, अवतार झाला. किंवा हिरण्यकश्यपूला मारलं, नरसिंह अवतार झाला. हे राम आणि कृष्ण आहे. इथे ते पूर्ण मनुष्यांसारखे जीवन जगले आणि त्यांनी त्याद्वारे आपल्याला शिकवलेलं आहे की मनुष्य आहात तर तुम्ही कसे जीवन जगायचे. म्हणून राम आणि आणि ह्या दोन अवतारांमध्ये आपल्याला खूप म्हणजे खूप हे दिलं त्यांनी, आनंद वेगवेगळ्या मार्गाने. तर म्हणून हे राम आणि कृष्ण की ज्याने आपल्याला ज्ञान दिलंय कसं तुम्ही जीवन जगायला हवं. ओके, आता आपण 7.2 हा बघू श्लोक. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. म्हणजे की नाही, आता कृष्ण आपल्याला काय ज्ञान म्हणजे पुढे जे ज्ञान देत आहेत, हे जाणल्यावर म्हणतात की तुला आणि काही जाणायचं शिल्लक राहणार नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही कृष्णांविषयी जाणता ना, ते आधी पुरुष आहेत, पुरुषोत्तम आहेत. मग आणि जाणावयाचं काय शिल्लक राहत नाही, कारण वेदांचं सार वगैरे सगळं काय आहे? तर कृष्ण आहेत. हा, मग आता बघूया काय काय सांगतात. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. मग हरे कृष्ण. मनुष्याणाम सहस्रेषु, एक मिनिट हा. मनुष्याणाम सहस्रेषु यत सिद्धये यतताम अपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्वता. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. हा, सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला बघा, करोडो लोक आहेत, करोडो. पृथ्वीची लोकसंख्या काही तशी थोडी नाहीये. पण तुम्ही बघा की म्हणजे किती येतात ह्या मार्गाकडे. हा, तुम्ही सुद्धा
किती होता सुरुवातीला, आता किती आहात बघा. हा, आणि तुम्ही मग का ना, तर इथे कृष्णाने सांगितलेलं आहे की अशा सहस्त्रावधी मनुष्यांपैकी एखादाच कृष्णांना प्राप्त करायचा प्रयत्न करतो, म्हणजे ह्या मार्गाकडे वळतो. मग सिद्धी ह्या जे आता इथे मॅरेथॉन दाखवली आहे बघा, मॅरेथॉन सुरू करताना हजारोंचा क्राऊड असतो, पण जशी ती पुढे जात जात म्हणजे नंबर येणारा काय एकच असणार ते सोडा, पण नंबर नाही तरी मॅरेथॉन कम्प्लीट करणाऱ्यांची पण संख्या खूप म्हणजे खूप कमी असते. जी सुरुवातीला हजारो असतात ना, त्यातले 100 सुद्धा नीट पूर्ण करत नाही. तर मग ते तेच सांगतायत की जे सिद्धी प्राप्त करायचा प्रयत्न करतात त्यांच्यामधले सुद्धा एखादाच कृष्णांना तत्वतः जाणतो. तत्वतः म्हणजे कसं, आता आपण हे गीतेमधलं जे ज्ञान घेतोय ना, कोण आहेत कृष्ण, कुठे राहतात, का आहेत ते तसे, आपला आणि त्यांचा काय संबंध, असं डिटेल. तर तुम्ही पण त्या एखाद्यांमधलेच आहात, लक्षात ठेवा. मॉब इथं येत नसतो. ह्या मार्गावर यायला थोडं पूर्व सुकृत म्हणजे तुमची पूर्व पुण्य असावी लागतात. त्याशिवाय पुन्हा राधा म्हणजे राधेची थोडी, राधा कृष्ण यांची थोडी गुरूंची कृपा असावी लागते कुठेतरी, त्याशिवाय आपण ह्या मार्गाकडे येत नाही. घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यामुळे भक्ती ही सुदुर्लभ आहे, म्हणजे ती नाही, भक्ती दुर्लभ आहे, त्यासाठी आपण प्रयास करावा लागतो. 5 मिनिट. मला जरासं संस्कृत नीट वाचता येत नाही, तुम्हाला जर का कळत असेल आणि यात काही व्याकरणाच्या चुका झाल्या तर तुम्ही मला माफ कर. मग हरे कृष्ण. भूमी अप अनल खम मन बुद्धी एवच अहंकार इति इयं मे भिन्न प्रकृती अतता. पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तर इथे कृष्ण म्हणाले ना, त्यांच्या शक्ती सांगतो. आता कसं आहे माहितीये, तुम्ही कृष्णांना स्मरण ठेवा म्हणतायत ते सारखे, होय की नाही, की आपल्या कृष्ण स्मरणात राहायला हवे, की मगाशी पण त्यांनी सांगितलं ना, माझ्याशी योग युक्त व्हा. त्या कृष्णाशी तुम्ही जुळलं जायला पाहिजे. मनात तुमच्या कृष्णाचा विचार म्हणजे कृष्ण तुमच्या हृदयात असायला हवे. पण कसे, आता तुम्हाला किती आठवतील कृष्ण, तुम्ही समजा पहाटे जप किंवा आपण उठतो तेव्हा असं म्हणतो ना, कराग्रे वसते लक्ष्मी, त्यात आहे ना पुढे, करमुले तू गोविंदम, तेव्हा एक लक्षात येतील. पुन्हा अंथरुणातून बाहेर उठतो तेव्हा आपण भूमीला नमस्कार करतो ना, तेव्हा येतील लक्षात. असं म्हणजे जप करताना येतील, किंवा तुम्ही नैवेद्य दाखवत असाल तेव्हा येतील. पण क्षणाक्षणाला लक्षात येत नाही ना. मग आई असते बघा, मग आई ऑफिसला वगैरे गेली तरी बाळाकडे तिचं खूप लक्ष असतं, फोन करून विचारते, किंवा बाहेर जरी बाळाची खेळणी बिळणी बघितली तरी बाळ आठवतं. मग तिला त्या वस्तूंमधून पण बाळ आठवतं तिचं. इथे कृष्ण काय म्हणतायत, तुम्हाला सतत माझं स्मरण राहत नसणार, पहिल्यांदा तर नाहीच ना राहत, जेव्हा सुरुवात करतो आपण भक्तीला. तर आहे ना, कृष्ण हे थोड्या त्यांच्या शक्ती सांगतायत, की ज्यामुळे काय होईल, आता पृथ्वी अग्नी जल वायू आकाश ही पंचमहाभूत, मन, आपलं मन, बुद्धी आणि अहंकार, ह्या 8 कृष्णांच्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तर लक्षात ठेवायचं, आता जर का जेव्हा निसर्ग तुम्ही बघाल बाहेरचं, आणि थोडस नम्र व्हा, की जेव्हा बाहेर तुम्ही जात आहे किती देखणं असं सुंदर असतं सगळं. निसर्गाच्या जवळ गेलात, मानव निर्मित सांगत नाही, नैसर्गिक जर बघाल, खूप छान क्रिएटिव्हिटी आहे ती कृष्णांची सगळी. तर आपण नक्की तुम्ही त्यांचं आठवण काढा, की हा हे तू सारं किती सुंदर बनवलेलं आहेस. आणि त्या सगळ्या त्यांच्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. आणि आपलं तरी आपण म्हणतो ना, हे माझं आहे ते माझं आहे. इथे लक्षात ठेवा, पंचमहाभूतांचं शरीर आहे, आणि दुसरं काय असतं आपल्याकडे शरीराच्या आत, मन बुद्धी अहंकार, हा आत्मा, तो सुद्धा त्यांचाच अंश आहे. त्यामुळे इथे आपलं असं काही नसतं, म्हणजे तत्वतः लक्षात ठेवा, तर इथे खरंच आपलं काहीही नसतं.
आपण विनाकारण हे माझं ते माझं म्हणत असतो. मन, बुद्धी, अहंकार, शरीर हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ही त्यांची आपल्यावरची एक प्रेम म्हणा, हे आहे, माय म्हणजे कृपा आहे की त्यांनी हे सारं आपल्याला दिलंय. त्यामुळे आपण ना जेव्हा हे सारं वापरून काही मिळवतो वगैरे, तेव्हा आपल्यामध्ये ही भावना हवी की हा हे कृष्णा तू दिलंयस आम्हाला, तुला अर्पण, अशी म्हणजे तुझी कृपा आहे. कारण बघितलं ना, मन, बुद्धी, अहंकार पण त्यांनीच दिलेलं आहे, त्यांचंच आहे. आता ते महाविष्णू पहिल्या स्लाइड मध्ये बघितले ना आपण, ते त्यांच्या अशी अंडी अंडी दाखवलेली आहेत ना, एका श्वासातून करोडो आणि ब्रह्मांड बाहेर पडतात. श्वास आत घेतला की करोडो ब्रह्मांड आतमध्ये जातात. मग त्या ब्रह्मांडामध्ये आपण असतो, अशी करोडो. आणि त्याच्या आत त्यांनी सारं दिलेलं असतं. हे जे बनवतात ना ब्रह्मदेव, हे बनवायला लागणारं सगळं म्हणजे सगळं त्याच्या आत दिलेलं असतं. ओके, घ्या माताजी पुढे. आणि कसं आहे, ह्या शक्ती बघून तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हा. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता वाचूया हे. हरे कृष्ण. हे महाबाहू अर्जुन, या व्यतिरिक्त आणखी एक श्रेष्ठ अशी माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराशक्ती आहे, जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपयोग करतात. म्हणजे आता परा आणि अपरा अशा म्हणजे आपण वर्गीकरण करतोच ना आपण, प्राण्यांचं करतो म्हणजे भूचर, जलचर, खेचर असं करतो, किंवा सस्तन प्राणी, अंडज प्राणी, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे आपण वर्गीकरण करतो ना अभ्यास सोपा व्हायला. तसं इथं कृष्णाच्या वर्गीकरण दिलेलं आहे की पराशक्ती आणि अपरा. परा म्हणजे ना उच्च शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे कृष्णांची. म्हणजे जी राधा वगैरे ह्या आहेत ना, त्यांचे सगळे आध्यात्मिक जे आहे ते पराशक्ती. मग आपला फक्त आत्मा किंवा सजीव धरा बरं, हा हा पराशक्तीमध्ये येतो. आणि अपराशक्ती म्हणजे काय, तर ही पंचमहाभूत, हे आपण पृथ्वी जी बघतो, हे ग्रह, गोल तारे, हे जे सारं असं बघतो ना, हे सगळं अपराशक्ती. मग आपण काय करतो जीवन जगण्यासाठी, इथं आता तुम्ही शेती करता, कारखाने वगैरे, कपडे घालता, ही जी अपराशक्तीमध्ये जे काय आहे त्याचा आपण उपयोग करून घेत असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं. पण ही पराशक्ती आणि अपराशक्ती आता उपयोग करून घेतायत तुम्ही जीवन जगण्यासाठी, पण ह्या दोन्ही शक्ती कृष्णांच्याच आहेत. त्यामुळे तेही घेताना लक्षात ठेवा की हे कुठेतरी कृष्णाने आपल्याला हे सारं दिलेलं आहे. हा, आणि अजून पण एक आहे अंतरंगा शक्ती, बहिरंगा. अंतरंगा म्हणजे परत तेच, जी पराशक्ती आहे ना तीच त्यांची अंतरंगा शक्ती आहे. हा, आणि बहिरंगा म्हणजे हे जे आपण दृष्टीने बघू शकतो, हात लावू शकतो, हा सगळा निसर्ग, हा सगळा बहिरंगा शक्तीमध्ये. ह्या माताची पुढची स्लाइड. तर असं हरे कृष्ण, सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. म्हणजे आता आपले ते महाविष्णू दाखवलेले ना, कृष्णांचं आपण आता ना उद्याच्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोग मध्ये गोलोक वृंदावन चार्ट बघू, त्याच्यात ते डिटेल मध्ये बघा तुम्ही. तर कसं आहे ना, कृष्णांचे विस्तार होतात पुढे पुढे. मग विस्तार पुढचा एक काय असतो, महाविष्णू, ते असे आहेत बघा. ते महाविष्णू किंवा त्यांना काय म्हणायचं, कारणोदकशाही विष्णू, ते कारणोदक समुद्रात असतात. त्यांच्या एक श्वास त्यांनी बाहेर सोडला की नाही, किती दिसतात बघा खाली अंडी 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 गोल गोल सर्कल दिसतात ना, ते करोडो बाहेर पडतात. आणि त्या प्रत्येक ह्याच्यात म्हणजे त्याला म्हणायचं ब्रह्मांड. मग अशी करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. आणि जेव्हा श्वास आत घेतात ना,
तेव्हा ते आतमध्ये सामावली पण जातात. मी मगाशी म्हंटल ना की त्यांनी त्याच्या आत सगळं दिलेलं असतं. आपल्याला जे काय हवं लागतं जीवन जगण्यासाठी, त्या सृष्टीसाठी, ते सगळं असतं त्याच्या आतमध्ये. मग ब्रह्मांना ज्ञान देतात, उद्या आपण बघूया. पण इथे लक्षात एकच ठेवा की त्यांच्यामधूनच हे सगळं बाहेर येतं आणि त्यांच्यामध्येच हे सारं सामावलं जातं. त्यामुळे ना सर्व सृष्टी प्राणी मात्रांचा उगम त्यांच्या त्या दोन शक्तीमध्येच होतो, परा आणि अपरा. हा, आणि या जगतामध्ये जे काय आता भौतिक म्हणजे आपलं पंचमहाभूत वगैरे हे सगळं भौतिक, आध्यात्मिक फक्त आत्मा आहे आपला. तर हे दोन्ही जे आहे ना त्याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता हे कोण आहेत? तर कृष्ण आहेत, कारण त्यांच्याच आतमध्ये ते जातं ना सगळं. तर लक्षात घ्या, ते सगळ्याचा स्रोत तेच आहे, तेच देतात, पुन्हा सामावून पण तेच घेतात, परत सुरू पण तेच करतात. 7.7 बघूया. हे हरे कृष्ण, हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हा, तर कृष्ण इथे काय सांग, इथे ती स्लाइड मध्ये ती माळ दाखवलेली नाही. आता एक मोत्याची माळ तुमच्या नजरेसमोर आणा, ते कृष्णांचा स्वभाव पण बघा. हा, इथे किती हे आहेत ते, म्हणजे छान आहेत बघा, ते स्वभाव किती छान आहे की ते स्वतःला काय म्हणतायत, दोऱ्यात ओलेल्या मण्यांप्रमाणे, म्हणजे दोरा ते आहेत पण दिसताना आपल्याला मणी दिसतात. हा, म्हणजे ते सौम्य असे, शांत, चांगले स्वभावाने, गोड. मग आता ना आपल्याला तुम्ही मणी माळ जेव्हा अशी बघतो, माझ्या पण आजूबाजूला नाही, तर मणी मणी आपल्याला असे दिसतात, पण ते एका दोऱ्यात ओवलेले असतात. तो दोरा दिसत नाही, पण समजा तो दोरा तिथे नसतात किंवा तुम्ही ओढून घेतला किंवा कधी कधी दोरा तुटतो, तर ते बघा मणी सगळे जमिनीवर असे पसरतात ना, टप 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 करून. हा, तर हे आपल्याला ग्रहगोल दिसतात. अवकाशात बघा ना तुम्ही. हा, पुन्हा हे चंद्र सूर्य यांचं परिवलन म्हणतो आपण, किती परफेक्ट असतं. ते कधीही कोणाशी धडकत वगैरे नाहीत, किंवा आपण जेव्हा जे रोजचे ठरलेलं आहे वैदिक गणितानुसार ह्या टाइमला सूर्योदय सूर्यास्त तेव्हाच सगळं होतं. आपल्याला एक बॉल व्यवस्थित मारता येणार नाही, तुम्ही फोर्स जेवढा लागाल ज्या दिशेने तिकडेच जाईल. आणि हे किती लाखो वर्ष हे सगळं व्यवस्थित सुरू आहे. मग ह्यांचा कोणतरी नियंत्रक असणार ना, त्याशिवाय ते सुरू नाही, व्यवस्था कोणीतरी लावून दिलेली आहे. तर ना हे सगळं कृष्णाने करून दिलेलं आहे. आणि जसा मण्यात दोरा, माळेतला दोरा दिसत नाही ना, तसे कृष्ण दिसत नाही, पण त्या दोऱ्यासारखं त्यांनी बांधून ठेवलेलं आहे हे सगळं. हा, आणि माझ्यापेक्षा जास्त कार्तिकीय 2 पिक्चर पार्ट 2 मध्ये अनुपम खेरनी हे समजावून सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की तो सीन बघा. मग आता जी पुढची स्लाइड आहे, वाचूया. हा, हे वाचूया आपण. हरे कृष्ण. रस अहम म्हणजे रस अहम अपसुक देय, प्रभा अस्मि शशी सूर्ययो, प्रणव सर्व वेदेषु, शब्द हे पुरुषम ऋषो. हे कौंतेय, मी पाण्यातील रस आहे, मी चंद्र सूर्याचा प्रकाश आहे, मी वैदिक मंत्रातील ओंकार आहे, मी आकाशातील शब्द आहे, आणि मी मनुष्यातील सामर्थ्य आहे. आता पण बघा, आपलं जीवनच त्यांना जोडलेलं आहे. त्या पाण्याशिवाय तर आपण जगू शकत नाही ना. तर ते काय म्हणतात बघा, पाण्यातील रस मी आहे. आता चंद्र आणि सूर्याच्या प्रकाशाशिवाय तर आपली अन्न साखळी पूर्ण होणार नाही. तसं पण तिसऱ्या अध्यायात तुम्ही बघितलंच आहे की पर्जन्याच्या चक्रामध्येच म्हणजे पर्जन्यच त्यांच्यापासून येतो. पण ठीक आहे, चंद्र सूर्याच्या प्रकाशाशिवाय आपलं जीवन इथे होणार नाही. सूर्यप्रकाशामुळेच तर अन्न पिकतं, म्हणजे वनस्पती अन्न बनवू शकतात. तर चंद्र आणि सूर्याचा प्रकाश ते आहेत. हा, आता इथल्या आधी सॉरी, पाण्यातला रस मी आहे म्हणतात ते. मग पाण्यातला रस म्हणजे काय? तर पाण्याची जी चव असते, किंवा असं आपण पाणी पिल्यावर आपल्याला असं वाटत
सॅटिस्फाईड म्हणजे छान असं वाटतं की काहीतरी तृप्तता, ही एक चव असते पाण्याची, जे काहीतरी आपल्याला मिळतं त्यातनं. आणि दुसरं म्हणजे कसं आहे ना, तुम्ही काहीही पाण्यात शिजवता बघा, म्हणजे आधी कडधान्य भिजवावं लागतं. ते मग भिजतं म्हणजे काय घेतं ना, नुसतं कडधान्य तुम्ही चांगलं नाही खाऊ शकत. किंवा ते शिजायला टाकलं तुम्ही पाण्यात, तर त्याला पाण्यात तर काहीतरी मिळतं ना, मग ते असं फुलतं, व्यवस्थित शिजलं जातं, आपण चावू शकतो. किंवा एखादा कोरडा पदार्थ तुम्ही तोंडात जिभेवर ठेवला, तर जोपर्यंत तुमची लाळ त्याला हे होत नाही मिसळत, तोपर्यंत ते आपल्याला हे होत नाही, चव कळत नाही त्याची. तर तो पाण्यातला तो जो रस आहे, जो शिजवायला मदत करतो, जो आपल्याला तृप्तता देतो, ते कृष्ण आहे. वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे. आता तुम्ही ओम नमः शिवाय, ओम शांती शांती शांती, ओम गण गणपते नमः, असे बघा कितीतरी मंत्र सगळे, तुम्ही जप वगैरे कोणाचा करत असाल तर बघा, प्रत्येकाच्या सुरुवातीला ओम असतं. का असतं? तर तो ओंकार म्हणजे कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि त्या आधी कृष्णांना अर्पण असतं केलेलं, म्हणून ओम आहे. पहिल्यांदा कृष्णांना प्रणाम असतो, तो वंदन असतं, त्यांना ते अर्पण केलेलं असतं. त्याशिवाय आपल्याला पुढच्या मंत्राची हे मिळत नाही. सामर्थ्य म्हणजे त्याचं जे मंत्राचं फळ आहे ना ते, म्हणून प्रत्येक वैदिक मंत्रात जो ओम आहे ते कृष्ण आहे. आकाशातील शब्द मी आहे, मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. हा, असं म्हणजे सगळीकडे ते आहे. हा, घ्या माताजी पुढचं स्लाइड. हे थोडं वाचूया आपण. तुम्ही हा अध्याय पण वाचायचा नक्की प्रयत्न करा. कशातलं काय आहे, तर हे ज्या ज्या वेळेस बघाल तेव्हा आठवण काढा त्यांची. हा, ही पाण्यातला चव आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश, वैदिक मंत्राचा ओम, आकाशातील शब्द, मनुष्यातील सामर्थ्य, पृथ्वीमधील सुगंध, जो पाऊस पडल्यावर वगैरे येतो ना तो, हा, आग असते, अग्नीतील उष्णता. आता अग्नीतली उष्णता काढून घेतली तर त्याला कोण काय उपयोग त्याचा? तर अग्नीतील उष्णता ते सर्व जीवांची जीवन शक्ती ते, ती चेतना म्हणतात ना, चेतना रूपाने चराचरामध्ये ते आहे. तर ते सर्व तपस्व्यांचे तप, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज. आता इथे का म्हंटलंय बीज प्रदाता पिता आहेत ते? आता तुम्ही बघितलं ना, महाविष्णूंमधून ब्रह्मांड बाहेर पडतात. त्या ब्रह्मांडामध्येच आपण जे कोण आहोत ते सगळी त्या ब्रह्मांडात आहोत. मग त्यांच्या आतून आलंय ना ते, म्हणून ते सगळ्यांचे बीज प्रदाता पिता आहेत, सर्वांचे. हा, बुद्धिमानांची बुद्धिमत्ता, शक्तिमानांची शक्ती, बलवानांचे बल, आणि धार्मिक तत्वाच्या विरुद्ध नसणारे लैंगिक जीवन, म्हणजे जे तुम्ही एक पत्नी व्रत वगैरे, म्हणजे ज्यांच्याशी मॅरेज करता, लग्न करता, त्यांच्याशी प्रामाणिक राहा तेव्हाच. आता जी पुढची स्लाइड. आता 7.12 हरे कृष्ण. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या सक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, तर तेच माझ्या अधीन आहे. हे ना, तुम्ही सत्व, रज आणि तम, हे प्रकृतीचे 3 प्रभाव, आपले स्वभाव असतात तसे वगैरे. हे आता तुम्ही भक्ती योगानंतर आपण शिकणार ज्ञानयोग. ज्ञानयोगामध्ये डिटेल बघाल तर हे सत्व, रज आणि तम ह्या गुणांच्या प्रभावाखाली प्रत्येक जण असतो. तिला माया म्हणतात. ज्या क्षणी आपण मातेच्या गर्भातून बाहेर येतो, त्याच क्षणी आपण मायेच्या प्रभावाखाली येतो. हे सगळीच जण येतात. हा, तर हे जे आहे ना, हे सर्व, हे सुद्धा कृष्णांचीच शक्तीने अभिव्यक्ती होतात. पण ते काय म्हणतायत माहितीये, जरी त्यांनी मायेला तयार केलं असलं, ते मायेच्या अधीन नाही. ते वर आहेत ना, या स्लाइड मध्ये दिसतंय बघा, ती माया आहे, कृष्ण आहेत, त्यांच्या खाली माया काम करते. आणि मग मायेने आपल्याला कसं कटपुतल्यांसारखं नाचवत असते बघा. तुम्ही पुढचे अध्याय जेव्हा शिकाल ना, ज्ञान योगातले, तेव्हा हे तुम्हाला अगदी व्यवस्थित कळणार की किती तिचा प्रभाव असतो आपल्यावरती. हा, आणि हे म्हणजे
मायाच त्यांच्या अंडर काम करत असते, ते मायेच्या नाही. ते मायेचे पण माया हे उच्च म्हणजे वरचे त्रिगुणाने म्हणजे कुठल्या सत्व रज आणि तम मोहित झाल्यामुळे हे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी माझे स्वरूप जाणीत नाही. हा हे मात्र होतं जेव्हा आपण मायेच्या संपर्कात येतो ना, जन्म घेतो तेव्हा बाहेर आलो मातेच्या गर्भातून, की त्याच क्षणी ना आपला कृष्णांनाचा आपल्याला विसर पडतो आणि आपला कब्जा पूर्ण माया घेते. हा तर ते त्यामुळे होतं बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता तुम्हाला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. आता तिकडे साईडला ना आपण हे ज्ञानयोगाच्या अध्यायांमध्ये डिटेल बघाल तुम्ही. हे असे असतो आपण कशा कशात तरी पायऱ्यांमध्ये वेगवेगळ्या. हा मग जेव्हा हे जीवन जगत जातो मायेच्या प्रभावाखालीच असतो, पण कधीतरी पूर्व सुकृतांमध्ये इथे मध्ये बघा तुम्हाला गुरु भेटतात आपल्याला आणि गुरु आपल्याला कृष्णांकडे जायचा मार्ग दाखवतात. हा घ्या माताजी पुढची slide. पुढची स्लाइड घ्या माताजी. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आता आहे कृष्ण दैवी एष गुणमयी मम माया दुरतया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे ताम तरन्ते. हरे कृष्ण तीन प्राकृती गुणांनी युक्त माझी दैवी माया शक्ती ही दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पाहिजे. हा त्याच्या पलीकडे म्हणजे तुम्ही क्रॉस करू शकता. तर कृष्ण इथं काय सांगतायत बघा. हा हे कृष्णाने सांगितलेलं आहे की ही तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली त्यांची दैवी माया शक्ती आहे ना, म्हणजे सत्व रज आणि तम, ही अतिशय दुस्तर आहे. दुस्तर म्हणजे काय, जिच्यातून बाहेर पडणं अशक्य आहे. हा परंतु जर का आपण कृष्णांना शरण गेलो ना, पूर्ण शरण, तर आपण सहजपणे त्याला तरुण परत म्हणजे पलीकडे जाऊ शकतो. जसे म्हणजे कसं ही माया म्हणजे भवसागर आहे. मग भवसागर म्हणजे काय, आता तुम्ही समजा ते कोण आहे, एखादा उत्कृष्ट पोहणार आहे पण भर समुद्रात तो पोहतोय. हा मग किती दिवस, एक दिवस पोहील, 2 दिवस, एक तर पाणी पण पिऊ शकत नाही कारण खार आहे ना, कुणाची मदत आहे. मग अशा ह्याच्यात तो किती तग धरू शकेल ना. पोहणारा खूप चांगला आहे तरी पण. मग अशी आहे ही माया, ही क्रॉस करणं, तुम्ही तरुण जाणं खूप कठीण आहे. मग दुस्तर म्हटलंय बघा कृष्णाने. पण तेच तर एक गोष्ट केलात, कृष्णांना पूर्ण शरण गेलात ना, तर ते बघा ते कृष्ण आलेत बघा कसे हात द्यायला. म्हणून आपण इस्कॉन मध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं मंदिरात प्रार्थना करताना असा हात वर करून म्हणतो की बुडणारा माणूस प्रयत्न काय करत असतो, खूप हात वर करायचा की कोणतरी येईल आणि हात धरेल. असं पण कृष्णांना भवसागरात बोलवायचं असतं की आमच्याकडे पण लक्ष ठेव कृष्णा म्हणून. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना इथे कृष्णाने ते 4 लोक सांगितलेले आहेत जे कधीही कृष्णांना शरण जाऊ शकत नाही. नमा दुष्कृता, थांबायचं आम्ही वाचून दाखवते. तुम्ही हे लक्षात ठेवा की ही कधीही कृष्णांकडे जात नाही, म्हणजे जाऊ शकत नाही. हरे कृष्ण. नमाम दुष्कृता तीन मूढा प्रपद्यन्ते नराधमा माया अपरू जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे मन ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे,
आणि जे आसुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला कधीही शरण येत नाहीत. म्हणजे ही 4 लोक की जे अत्यंत मूर्ख आहेत. मूर्ख म्हणजे कोण? आता तुम्ही गाढवा टाईप उदाहरण घ्यायचे. म्हणजे त्याला काय वाटत असतं, बिचारं दिवसभर राबत असतं आणि त्याला वाटत असतं की हा मालक तसं थोडंसंच काहीतरी खायला देतो. कुठल्या गाढवाला काही कोण खूप खायला वगैरे देत नाही. तरी पण तो त्या अर्ध्याशा ह्याच्यासाठी एवढा राबत असतो आणि त्याला वाटत असतं की म्हणजे थोडासा मूर्ख असतो तो, की त्याला वाटत असतं की हा हेच म्हणजे माझ्यासाठी खूप आहे, केवढं मला मी करतो हा. त्याला हे कळत नाही की तो मालकाला सोडून जरासा आजूबाजूला कुठे गेलं तर तो खायला घालतो, त्याच्यापेक्षा जास्त गवत आहे आपल्याला खायला. मग अशा टाईपचे जे मूर्ख लोक म्हटलंय कृष्णाने इथे, ज्यांना काय जाणून घ्यायचं पण नसतं, ते कधी कृष्णांकडे येत नाही. म्हणजे नर अधम. नराधम म्हणजे काय? की हा, नराधम असतात म्हणजे अधम याच्यातले योनी असतात इथे. तर बऱ्याच योनी आहेत, 84 लाख, ज्यातल्या ते म्हणजे ते ज्ञान त्यांच्याकडे उच्च तेवढं नाहीच आहे. ते वैदिक शास्त्रांच्या वगैरे विरुद्धच जाणारे आहेत असे, म्हणजे जे खालच्या तेवढे तेवढ्या ज्ञानाच्या त्या स्टेजवर नाहीच अजून आहे. 84 लाख मधले पण 4 लक्ष तर मनुष्य आहेत, की 2 लक्ष त्यातल्या प्रगत नसलेल्या, म्हणजे जे अजून त्या स्टेजला नाहीच आहेत असे, ज्यांची ज्ञान मायेमुळे नष्ट झाले. म्हणजे आताचे जे आपण एज्युकेटेड लोक आहोत ना, ती की मला दिसत नाही म्हणजे मी मानणार नाही. हे आपण आता तुम्ही मागच्या अध्यायांमध्ये पण बघितलं असेल ना, ईश्वर प्राप्तीच्या 3 टप्प्याच्या वेळेस, की मला दिसत नाही तर मी मानणार नाही. मला दिसतोय का कुठं कृष्ण, मग का मानू मी? खरं तर आपली क्षमताच नाहीये किंवा आपली लायकी नाहीये त्यांना बघायची. ते आता एखादा तो जिल्ह्याचे कलेक्टर सुद्धा तुम्हाला प्रत्येकाचं स्टार ठोठावून हा मी कलेक्टर आहे म्हणून सांगत फिरतात का? मग ते तर अखिल ब्रह्मांडांचे स्वामी आहेत, ते कशाला सांगत फिरणार? पण आपण ज्यांचं आपण थोडस शिकतो आणि नम्रता बाजूला सोडतो आणि नाही 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 आपण काय मानायला तयारच नसतो. मग ते तसे लोक ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालेलं आहे. मग नाही मी मानतच नाही, सिद्ध करून दाखवा असे, ते पण नाही जात कृष्णाकडे कधी. आणि जे असुरांची जे नास्तिक आहेत म्हणजे ठरवून शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे त्याच्या विरुद्धच वागतात, म्हणजे विकर्म करणारे, की माहित आहे सांगितलंय की हे नाही करायचंय तरी पण जे ते ठरवून करतात, असे नास्तिक लोकांना पण कृष्णांकडे ते कधी जात नाहीत आणि कृष्ण अशा ह्या चारांकडे बघत पण नाहीत कधी. मग आता जी पुढची स्लाइड घ्या, मग लक्षात ठेवा हा, हे 4 लोक कधीही कृष्णांकडे जाऊ शकत नाही. पुढची स्लाइड घ्या. हा, ही ती उदाहरण आहेत ही, की कोण कोण येऊ शकतं, कोण कोण नाही. हे गाढव आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. असुर आहेत ते, जगाई मदाईची गोष्ट आहे ती. गोष्ट मी तुम्हाला वेळ मिळाला की नंतर सांगते ती, जगाई मदाईची. हा, तर आता ना जे कोण 4 कृष्णांकडे येतात, ते सांगितलं इथे. चतुर्विधा भजन्ते माम जन सुकृतेन अर्जुन, सॉरी, हरे कृष्ण. चतुर्विधा भजन्ते माम जन सुकृतीन अर्जुन, आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरत ऋषभ. म्हणजे हे भरत श्रेष्ठ अर्जुन, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू शकतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. मग आर्त म्हणजे काय? की ज्यांना काहीतरी दुःख आहे, पण ते दुःख म्हणजे मला थोडेसे पैसे हवेत, मला नोकरी हवी आहे, किंवा मला जमीन हवी आहे, मला बायको हवी आहे, किंवा मला असं काहीतरी, मला मूल हवंय, असं काहीतरी एखादं दुःख असतं. पण ते मागायसाठी का होईना त्या निमित्ताने तरी कडे जातात, म्हणजे दुःखी असतात.
मग अर्थार्थी म्हणजे कोण? ज्यांना धन हवंय. ज्यांना धन हवंय. मग ठीक आहे, पैशासाठी का होईना तिकडे जातात ते. ज्ञानी जिज्ञासू म्हणजे कोण? तर आता आपण थोडेसे जिज्ञासू आहोत. कुठेतरी आपल्याला सुरुवातीला हा प्रश्न पडलेला असतो ना, भगवद्गीतेचा क्लास जॉईन करायच्या आधी, काय आहे गीता? किंवा असा प्रश्न पडणं गरजेचं असतो. मुख्य म्हणजे की आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, का आलो आपण? कारण पृथ्वीवर आपण नसतो आलो तरी असा काही खूप फरक पडणार नव्हता. असे प्रश्न पडतात तेव्हा त्याची उत्तरं पण शोधायचा प्रयत्न करतो ना, असे जिज्ञासू लोक. आणि मग ज्ञानी, जे पूर्ण ज्ञानात स्थित आहेत. जे कृष्ण आपण सुरुवातीपासून सांगतोय ना, की ज्ञानाच्या नजरेने बघ अर्जुना, हा ज्ञान दूर कर आणि तू जरा ज्ञानाच्या नजरेने बघ. असे मग त्या ज्ञानात जे स्थित आहेत ना, ती लोक. मला लक्षात आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी ही 4 लोक कृष्णांकडे जातात. आपण उदाहरणं बघूया त्यांची. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता आर्त दुःखी कोण होतं? द्रौपदी होती. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. पुन्हा इथे गजेंद्र आहे. हा खोला ही भागवत ही केंद्राची गोष्ट आहे. हा, ते पाण्यात मगर असतो तो, त्या मगरने त्याचं पाय धरलेला असतो आणि शेवटी अशी एक स्टेज येते की पाण्यात राहून त्याशी तुम्ही वैर करू शकत नाही. गजेंद्रची ताकद खूप जास्त असते. ते इथले पृथ्वी गजेंद्र नाहीत, ते ऑलरेडी वरच्या लोकातले होते. पण एक क्षण असा येतो की गजेंद्रला आता कळतं की बास, आता माझं म्हणजे इथे काही नाही चालणार. तो सगळे हे सोडून देतो प्रयत्न आणि कृष्णांचं भजन गायला सुरू करतो. तेव्हा कृष्ण येतात बघा तिथे गरुडावरून. तर हा आर्त दुःखी होता, द्रौपदी दुःखी होती. शेवटी सगळे प्रयत्न सोडून देते आणि कृष्णांना बोलावते. हा, इकडे ते शुकदेव गोस्वामी ची आई आहेत, त्या म्हणजे व्यासदेवांच्या पत्नी दाखवल्या तिसऱ्या चित्रात. त्यांच्या पोटात जे बाळ असतं ना, शुकदेव गोस्वामी, ज्यांनी भागवतकार, ज्यांनी भागवतम परीक्षित महाराजांना सांगितलं. ते मुळातच ज्ञानी होते. जेव्हा गर्भात राहतात त्यांना माहित असतं की पोटातून बाहेर आलो ना आईच्या, की माया प्रभावाखाली येणार आणि कृष्णांपासून संपर्क तुटणार, म्हणून बाहेरच येत नसतात. 16 वर्ष गर्भात असतात. शेवटी व्यासदेव कृष्णांना प्रार्थना करतात की तुम्ही त्याला बाहेर यायला सांगा. मग कृष्ण बाहेर यायला सांगतात त्याला. तर ते म्हणजे ती पण दुःखी होती. मग त्याच्यानंतर पुढचं आहे ते परीक्षित महाराजांना शाप मिळालेला असतो ना, की तू 7 दिवसाच्या आत मृत्यू पावशील. तर ते परीक्षित महाराज अशा वेळेस कोणालाही पाहुण्यांना बोलवत नाहीत, काही करत नाहीत. ते काय करतात, 7 दिवसात विचारतात की ह्या 7 दिवसात आपल्या ह्याच्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे मृत्यूसाठी. तर ते ज्ञानी लोक म्हणजे त्यांचं हे सल्ला देते की भागवतम ऐकणं. म्हणून सगळं राज्याभिषेक मुलग्याचा करतात, पत्नीची परवानगी घेतात आणि हरिद्वारला भागवतम ऐकतात. कुणाकडून? ह्याच शुकदेव गोस्वामींकडून. म्हणजे इथे हे परीक्षित महाराज कोण होते? जिज्ञासू होते. इथे हा छोटा खालच्या स्लाइड मध्ये डाव्या बाजूची पहिली, हा ध्रुव बाळ आहे, ध्रुव महाराज आहेत. ते कसे होते? ते आर्त होते, ते अर्थार्थी होते. त्यांना राज्य हवं होतं. केवढं मोठं राज्य हवं होतं माहितीये का? त्यांचे वडील उत्तानपादांचे वडील मनु. आता मनु तर सर्व मानवांचे आपले पिता आहेत, म्हणजे मानव आपण त्यांच्यापासूनच मनूंचे पुत्र आहोत. त्यांचे वडील कोण? ब्रह्मा. मग ध्रुव बाळांना ना, ध्रुव महाराजांना ब्रह्मांपेक्षा पण मोठं राज्य हवं होतं. छान आहे गोष्ट तुम्ही. तर हा, मग ते अर्थार्थी. जी आणि त्यांना अढळ, जिथून कोणीही आपल्याला उठ म्हणणार नाही एवढं मोठं राज्य पाहिजे होतं. इकडे हनुमान आहेत. हनुमान म्हणजे सुग्रीवाला भेटवतात, तर सुग्रीव दुःखी होता इथे. हा, आणि इकडे हे ते नैमिषारण्यातले, तुम्हाला आता माहित नसेल, भागवतम माहित असलं तर माहित. नैमिषारण्यात 88,000 ऋषीमुनी बसलेले असतात. हे करत भागवतम ऐकतात ते सूत गोस्वामींकडून.
ते म्हणायचे ज्ञानी. तर एवढे लक्षात ठेवा फक्त, म्हणजे दुःखी, आर्त, ज्यांना धन हवंय, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी हे 4 लोक कृष्णांकडे जातात. आता त्याची पुढची स्लाइड घ्या. पुढची स्लाइड घ्या माताजी. तर आता कृष्ण इथे स्पष्ट सांगतायत बघा की ह्या 4 पैकी त्यांना कोण आहे प्रिय आहे. हरे कृष्ण, यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे, जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो, तोच श्रेष्ठ. कारण त्याला मी खूप प्रिय आहे आणि तो मला खूप प्रिय आहे. म्हणजे कसं माहित आहे, आता आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, ह्या आर्त म्हणजे ज्यांना दुःख आहे, त्याचं दुःख दूर झालं की ते कृष्णांना विसरतात. ज्यांना पैसे हवेत, त्यांना पैसे मिळाले की ते कृष्णांना विसरतात. जिज्ञासू लोकांचं असं हे आहे, थोडस निम निम म्हणून थोडेफार चान्सेस कसे असतात, एकतर शंका दूर झाल्यावर कृष्णांशी जोडले जातील किंवा कृष्णांना विसरतील, म्हणजे ज्ञानात तरी स्थित होतील किंवा आपल्या नेहमीच्या कामाला लागतील. पण जे ज्ञानातच स्थित आहेत, म्हणजे थोर ऋषी मुनी, संत, हा, हे जे ज्ञानातच स्थित आहेत, ते त्यांचे एकच ध्येय असतं जीवनाचं, कृष्ण, आणि कृष्णच त्यांना खूप प्रिय असतात. हनुमान वगैरे बघा, आणि त्या म्हणजे कृष्णांना पण ते खूप प्रिय असतात. हा, तर कृष्णांना कोण आवडतं, जे ज्ञानात स्थित आहे, कारण ते सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतात. हा, आणि भक्ती म्हणजे काय, कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा, त्यामध्ये ते मग्न असतात, त्यामुळे कृष्णांशी जोडलेले असतात. घ्या माताची पुढची स्लाइड. आता हे थोडस मोठा अध्याय आहे हा, जरासा आपण तरी थोडासा अजून एक 10 मिनिटं लागणार. की बहुनाम, हरे कृष्ण, हरे कृष्ण, बहुनाम जन्म नाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवम सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. अनेकानेक जन्मांच्या जन्म आणि मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य मी वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. इथे महात्मा शब्दाचा अर्थ आपल्याला कळेल बघा. महात्मा म्हणजे कोण, ते कृष्णच सांगतायत की आपल्याला ना एका जन्मातच सगळं मिळेल असे नाही. शेवटी हा प्रवास आहे, जीवन हा एक प्रवास असतो, आणि आपण नेहमी प्रवासातच असणार आहोत. मग अनेकानेक जन्म मृत्यू नंतर, म्हणजे खालच्या योनींपासून सुरू करून कधीतरी मनुष्य, मग मनुष्य जन्म मिळाल्यावर पण त्यातनं पण ह्या इतक्या ज्ञानापर्यंत पोहोचणं, मग ते जीवनात उतरवणं, तर बराच प्रवास करून जेव्हा त्याला हे वास्तविक ज्ञान होते, तेव्हा तो हे जाणतो की अस्तित्वातल्या सर्व गोष्टींचे परम कारण कोण आहे. आत्ताच बघितलं ना आपण, महाविष्णू, त्यांच्यामधूनच सगळं येतं. मग आणि महाविष्णू कुणाचा विस्तार आहे, कृष्णाचा. मग सर्व गोष्टींचं परम कारण कोण आहे, तर कृष्ण आहे. हे तो जाणतो, त्यांना पूर्ण शरण येतो, त्यांना महात्मा म्हटलंय बघा कृष्णाने. आणि असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे, म्हणजे ती ते जाणतात आणि जीवनात उतरवतात. जसे आपले संत ज्ञानेश्वर, तुकारामची चरित्र वाचा, त्यांनी ते नुसतं जाणलं नाही, तर त्यांनी ते उतरवलं, त्यांनी केलं बघा ते. हा, तर अशांना म्हणायचं महात्मा, आणि ते अत्यंत दुर्लभ असतात. हा, घ्या मत. आणि इकडे गोपी दाखवलेत, वृंदावले, त्यांचे गोप सखे, जे बालपण बघा त्यांचं गेलं ते. हा, घ्या माताजी पुढची slide. तर हे थोडस ह्यांच्याविषयी आहे, म्हणजे देवी देवतांविषयी. हरे कृष्ण, ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, ते अन्य देवी देवता शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. पण ठीक आहे, आता ज्यांचे ज्ञान म्हणजे ह्या एवढ्यापर्यंत आता मॅरेथॉनचं ते बघितलं ना,
मुळात कृष्णांच्या ह्या भक्तीपर्यंत मी म्हंटल ना आपण काहीतरी पूर्व सुकृत असावं लागतं तर पोचतो आपण. पण ते नाही म्हणजे बाकीचे जे असतात ना ते मग भौतिक इच्छा म्हणजे काहीतरी हवं म्हणूनच आपण देवाकडे जातो. ते त्यांच्या स्वभावानुसार त्यांना जे पाहिजे तो देऊ शकणारा देव असतो. त्या देवांना शरण जातात आणि जे काही विधी विधान आहेत त्याचं पालन करतात. पण त्यांचं ज्ञान कसं आहे भौतिक म्हणजे इच्छांमुळे ना ते ज्ञान हिरावून घेतलेलं असतं. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो जेणेकरून तो त्या देवताची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू दे. तर इथे कसं आहे माहितीये कृष्ण काय सांगतायत की ते परमात्मा रूपाने सगळ्यांच्या हृदयात आहेत म्हणजे आपण आपला एक श्वास आणि श्वासाचे सुद्धा ते हे आहेत साक्षीदार त्यांच्यावर लपून नाही ठेवू शकत आपण. मग आता कृष्ण इथे काय म्हणतायत ऍटलिस्ट माझ्याकडे तर हा येणार नाहीये. मग ज्या विशिष्ट देवी देवतेची तरी उपासना करायची ह्याला इच्छा होते त्यात तरी कृष्ण म्हणतात ह्याला दृढपणे तिथे तरी स्थिर राहू दे की जेणेकरून त्यांच्या हे प्रभावामुळे तरी कधी ना कधी तरी माझ्यापर्यंत कुठल्या तरी जन्मात येईल म्हणून. हा घ्या त्याची पुढची स्लाइड. पुढची स्लाइड घ्या मग. आता हे थोडं कृष्णाने म्हणजे अजून त्या ह्याच्याविषयीच सांगितलंय. हरे कृष्ण अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. लक्षात की तो आता समजाल माता लक्ष्मींची हे करतोय भक्ती की मला पैसे हवे पैसे हवे. पण कृष्णानेच त्यांना तिथे स्थिर केलंय की ऍटलिस्ट कधीतरी माझ्याकडे येईल. पण ते जो तिथं तो स्थिर झालाय त्यांची पूजा करण्यात ते पण कृष्णानेच केलंय आणि त्यामुळे फळ मिळणार ते पण तत्वतः बघाल तर कृष्णानेच दिलेलं आहे. असं ते 7.22 श्लोक आहे बघा की त्याचे ते इच्छित कार्य देण्यास त्याला पण वस्तुतः कृष्णानेच प्रदान केलेले असतात. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. म्हणजे अल्पबुद्धी म्हणतायत बघा जे लोक देवी देवतांची उपासना करतात ना त्यांना कृष्ण अल्पबुद्धी म्हणतात म्हणजे अजून ते त्या ज्ञानावर नाही आहेत की कोण आहोत आपण कोण आहेत कृष्ण काय आहे आपला संबंध मनुष्य जन्म का मिळतो एवढं काही माहित नसतं. मग अल्पबुद्धीचे लोक देवी देवतांची उपासना करतात आणि फळं जी मिळतात ना म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट मागाल तर ते देतात. पण आता आपण मग कितींदा तरी गीतेत सांगितलेलं आहे ना त्यांनी की जे कृष्णांना तत्वता जाणतात वगैरे त्यांना माझ्या परमधामाची प्राप्ती होते किंवा पुन्हा ह्या मृत्यू लोकावर यावं लागत नाही. तर ह्या देवी देवतांच्या ह्याच्यात कसं असतं मला जे हवं ते देऊन तिथंच स्टॉप होतं. म्हणजे हे असं काही मिळत नाही की शाश्वत काही नाही. ती तात्पुरती फळं तुमच्या इच्छा तात्पुरत्या पूर्ण होतात आणि ते तिथंच थांबतं. हा ते झालं आणि त्यामुळे आणि आपण ज्या नियम कसा आहे तुम्ही ज्या देवतांची उपासना करताना त्या लोका म्हणजे तुम्ही सूर्याची उपासना करता सूर्यलोकात म्हणजे असं ज्या देवी देवतांची उपासना करता पितरांची करता पितृलोकात असं तुम्हाला मिळतो पुढचं आहे. पण कृष्णांच्या परमधामाची प्राप्ती नाही होत. आणि कृष्णांचे जे भक्त असतात ना तेच फक्त कृष्णांच्या परमधामाची प्राप्ती करतात. हा ज्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला असतो. नाहीतर ते कसं असतं नंतर आपण बघू आता पुण्य क्षीण झाले की परत पृथ्वीवर यावं लागतं ती गोळा करायला. आणि इथे बघा हे सगळे देवी देवता आहेत बघा शिवजींपासून सगळे क्षीरसागराच्या काठी त्यांची हे करतायत बघा उपासना. त्यामुळे ते सर्वोच्च आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण
पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणत नाही. आता पुन्हा काही अल्प म्हणजे काही तर्क कसे आहेत, ते निराकार आहेत. मी निराकारावर ध्यान केंद्रित करतो. तर नाहीये ते ना, पण कृष्ण त्यांना पण अल्पबुद्धी म्हणतात. ते ह्याच्यावरच अडकतात, ब्रह्मस्तरावर. परमात्मा आणि त्याच्या पुढे भगवान श्रीकृष्ण ह्या स्तरावर येतच नाहीत ते. हा, त्यामुळे त्या अज्ञानामुळे ते, त्यांच्या अज्ञानामुळे कृष्णांचं दिव्य आणि साकार असं अविनाशी स्वरूप जाणूच शकत नाही. घ्या माताजी पुढची स्लाईड. निराकारवादी असला तर हा प्रकार आहे तुमचा. आम्ही फक्त ब्रह्म मानतो, सगळं निराकार आहे, असं सगळं ब्रह्म म्हणजे तो जो प्रकाश असतो तोच, हा जो प्रकाश आहे त्याच्याच मध्येच. मग तुम्ही तिथपर्यंतच पोचता, पुढे नाही जा. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता बघा, मूळ आणि अज्ञान लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो, म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. म्हणजे मूळ आणि अज्ञानी म्हणजे मूर्ख आणि अज्ञानी लोक आहेत ना, त्यांना ते कधी प्रकट नाही होत. म्हणजे ज्यांना काही जाणून घ्यायची इच्छा नाहीये, अशांना त्यांना कृष्ण कधी नाही मिळणार. आणि कृष्ण अजन्म आहेत, म्हणजे जन्म मृत्यू वगैरे हा कृष्णांसाठी नाही. ते अच्युत आहेत, म्हणजे त्यांचं कधी पतन वगैरे हे तर नाहीच. ते सनातन आहेत, म्हणजे काही होते आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. आपण बदलत असणार, आपलं जे म्हणजे ठराविक काळापुरतं आपलं जीवन असतं, तसे ते नाहीत. ते अविनाशी अच्युत आहेत. हे मूर्ख आणि अज्ञानी लोक कधीही जाणू शकत नाहीत ते. आणि कृष्ण त्यांच्या समोर कधी स्वतःला प्रकटही करत नाहीत. हरे कृष्ण. अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. कारण आपण जेव्हा इथे जन्म घेतो ना, तेव्हा मायेच्या संपर्कात येतो आणि आपण कृष्णांना विसरतो. पण ते नाही, ते अर्जुनाला काय सांगतायत की मी पुरुषोत्तम भगवान, म्हणजे कृष्ण बघा पुरुषोत्तम आहेत. तर ते भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ सारे काही जाणतो. सर्व जीवांचं सर्व काही जाणतो, पण कृष्णांना आपण जाणू नाही शकत. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि जे काय थोडस जाणू शकू ते पण गुरु प्रभावाने, म्हणजे प्रसादाने आणि स्वतः कृष्णांच्याच, त्याशिवाय नाही. हरे कृष्ण. एक मिनिट. हरे कृष्ण. येषां तु अंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढवत्रा. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी केली पुण्यकर्मे केली आहेत, ज्यांची पापकर्मे पूर्ण नष्ट झालेली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हा, म्हणजे आता इथपर्यंत पण तुम्ही आपण पोचलोय, हे सुद्धा कुठेतरी कृष्ण काय म्हणतायत बघा, ज्यांनी ह्या जन्मात आणि पूर्व जन्मात पुण्यकर्म केली आहे. काहीतरी पुण्यकर्म म्हणजे कशी असतात, छोटी छोटी तरी, थोडस पाणी प्राण्यांसाठी भरून ठेवलं, कुणाला तरी दाणे थोडे खायला घातले, साखर दिली, अशी म्हणजे छोटी छोटी सुद्धा ती मोजली जातात. तर ज्यांनी ह्या जन्मात पूर्वीच्या जन्मांमध्ये काही पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे किंवा जप जप असतो ना, तो तुमची ह्या पापी फळांमधून मुक्तता करत असतो आपण. हा, म्हणजे ज्यांनी जप, कृष्णांची भक्तिमय सेवा थोडी केली आहे, त्यामुळे ज्यांची पापकर्मे नष्ट झाली आहेत, जप आपली पापकर्म नष्ट करत असतो. हा, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात. म्हणजे किंवा पूर्वजांची पण पुण्य असतात. तुम्ही अशा पूर्वज तुमचे असे असतात की ज्यांच्या
आशीर्वाद आणि पुण्यामुळे का होईना असं म्हणजे आता परत वाचूया. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. अशीच लोक कृष्णांच्या सेवेमध्ये राहू शकतात. त्यामुळे इथेपर्यंत आलात हे सुद्धा खूप काहीतरी सुकृतांचं फळ आहे. आणि एवढे दिवस इथपर्यंत मे बी 6-7 अध्याय रोज आलात. नक्की पूर्ण करा. घ्या माताजी पुढची स्लाइड. झाल्या असणार आता स्लाइड. हा मृगारी आहे. हा मृगारीची ही गोष्ट आहे. हा मृगारी असतो ना म्हणजे अतिशय एकदा नारद येत असतात आणि हा शिकारी असतो. हा काय करतो माहित आहे, प्राण्यांना अर्धमेलं करून त्यांना ते असं तडफडताना बघत असतो. मग नारद ना ते खूप हे होतं, नारद येतात आणि ते बघतात, ते म्हणतात तू त्याला असं का ठेवलंय, एकतर प्राणी हत्या नको, हा खायला काहीही नाहीये का तुला, तू का करतोयस प्राणी हिंसा. आणि नाही मला बरं वाटतं ते तसं त्यांना तडफडताना बघून. तर ते म्हणतात इतकं दुःख म्हणजे एकतर दुसऱ्याला मारणं चूक, त्यातून एवढं दुःखदायक वेदनादायक का देतोयस तू. हा आणि मग तो म्हणतो मी माझ्या वडिलांकडून हे शिकलोय. असं एक म्हणजे म्हणजे तो त्या क्रूरच वाटत असतं नारदांना ते, पण तो ते बघतात की तो निरागसपणे बोलून जातो की मी माझ्या वडिलांकडून हे शिकलो. मग नारद त्याला म्हणतात पण हे चूक आहे, असं तुम्ही कोणाला वेदना नाही देऊ शकत. आणि असं थोडस नारद त्याच्याशी बोलतात. तो म्हणतो मग मी काय करू, हे नाही करू तर मी काय करू. मग नारद सांगतात हे सगळं सोड, इथे एक कुटी उभा कर. हा आणि त्याला सांगतात की त्या कुटीच्या समोर एक तुळशी लाव. आणि नारद मग तो म्हणतो ठीक आहे मी असं सगळं करेन. म्हणतात तुझ्या पत्नीला तिथे घेऊन ये आणि मी त्याला ते मंत्र दीक्षा देतात, म्हणजे जप कुठल्या मंत्राचं करायचं ते सांगतात आणि तू ते कर. आणि तो पण ऐकतो मात्र. हा आणि हा पहिल्या स्लाइड मधला मृगारी बघा. आणि असं म्हणजे नारद निघून जातात. नारद हे ना खूप उच्च असे आध्यात्मिक गुरु आहेत. मग नारद आहेत ना ते त्याला म्हणतात की म्हणजे असेच परत कधीतरी त्या मार्गाने येतात आणि नारदांच्या काही लक्षात पण नसतो तो मृगारी. तर आता मग ते म्हणतात गुरु त्याला दिसतात ना ते येताना, तो गुरुदेव आले करून तो काय करत असेल सांगा. नारद म्हणतात हो पण मग तो सांगतो ना तो मृगारी मी. तर तू म्हणतात तू हे काय करतोयस, तर तिथे म्हणतो किडे मुंगी वगैरे कीटक असतील ना ते तुमच्या पायाखाली येऊ नयेत म्हणून त्यांना तो बाजूला करत असतो. तसं असतं, गुरु योग्य वेळेस भेटावे लागतात, गुरुच आपल्याला त्या मार्गावर आणतात. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा तर पूर्णपणे मतपरायण झालेला मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक आणि सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. हा तर म्हणजे कसं आहे माहितीये की कृष्णांना पूर्णपणे शरण आणि म्हणजे ह्या भौतिक सृष्टीचा चलक देवतांचा नियंत्रक, आताच बघितलं ना सगळ्याच्या वर ते आहेत, त्यामुळे सगळ्यांचे नियंत्रक ते आहेत. सगळ्यांचा यज्ञांचा अधिष्ठाता म्हणजे सर्व यज्ञ कोणाला अर्पण केलेले असतात त्यांना भगवंत म्हणून जाणतात ते. मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. चालेल घ्या माताजी पुढची स्लाइड. हा तर आपण आज काय काय बघितलं, कृष्णाबद्दलच्या ज्ञानाचा महिमा बघितला, त्यांची शक्ती बघितल्या, श्रीकृष्णाला कोण शरण जात कोण हे बघितलं. देवपूजा की तुम्ही ज्या देवाचं ध्यान कराल म्हणजे पूजा कराल त्याच देवतांच्या लोकात जाल, कृष्णांच्या धामात जाऊ नाही शकणार. तिथलं पुण्य क्षीण झालं की परत इकडे यावं लागतं. असं बघितलं. आणि कृष्ण हे साकार आहे, त्यांचं साकार आहे. आणि भ्रमातून भक्तीकडे म्हणजे तुम्ही भक्तीकडे यायला हवा ते बघितलं.
म्हणजे कृष्णांना तत्वतः जाणायला हवं कोण आहे कृष्ण वगैरे. चालेल, झाला आपला आजचा अध्याय. माताजी बघा पुढे काय आहे काय, नाही तर रेकॉर्डिंग स्टॉप करा. हरे कृष्ण.